तर भावांनो, आम्ही तुम्हाला तर माहितीच आहे, निलंग्याजवळ हंगरगा म्हणून गाव आहे, त्या गावात ऊस तोडायला होता. मला वाटलं त्याच गावामध्ये आमचा पट्टा पडतोय काही की, आणि आम्ही तिथूनच गावाकडे जातो काही की. कारण आम्ही 3-4 दिवस झालं आम्हाला ऊसच भेटला नाही. काल फक्त एक ट्रॉली भरून दिली आणि दिवसभर टोळीवर होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी तर दिवसभर ऊसच नव्हता. मग आम्हाला वाटलं आता गाडी मालक जेवण वगैरे देईन आणि आम्ही जातान. पण झालं असं की आम्हाला 3-4 एकर फड भेटलाय. ते फड भेटलाय औरादच्या पुढं, फुलसूर म्हणून गाव आहे, शहाजानी औरादच्या पुढं 7 किलोमीटर अंतर आहे. तर आता मरणाचा उन्हाचा तडाखा पडलाय, ट्रॅक्टर भर उन्हामध्ये उभं आहे. सकाळी आम्ही 10 वाजता पसारा भरून निघालो होतो, तर यायला आता जवळपास 2 वाजलेत, 2:15. येऊन आता जस्ट जेवणच केलेत आणि लेबर झाडाच्या सावलीखाली आराम करायला लागले. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी आता ऊस दाखवणार आहे, कसा आहे काय नाही ते बघा. जवळपास 3 एकर ऊसाची पूजा केली आहे, 3 एकर म्हणून. आणि ऊस आहे जवळपास 5-6 एकर ऊस. आता इथं एकच पट्टी आहे, ती पण 2-2.5 एकराची आहे, ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे कर्नाटकचे ऊस आहेत, बघू शकता, प्युअर बचारा आणि सगळ्या बुचड्या बांधल्यात. तर ह्याच ऊसाची पूजा केली आहे. चला तुम्हाला आमचा पसारा ते भरलेला दाखवतो. तर हे आमचं ट्रॅक्टर पसारा घेऊन आलो सकाळीच. बघू शकता. इथं आमच्या लेबरला सावली भेटली नाही म्हणून खाली ट्रॅक्टर खाली गोदर टाकू टाकू बसलेत. आणि इथंच टोळी टाकायच्या ऊन उतरल्यावर दुपारी 3-4 वाजता. आणि बाकीचे लेबर इथं झाडाखाली आराम करायला लागले, जेवण बिवणं करून. बघा कसे पडलेत. तर भावांनो, मी ह्याच्या आधी गव्हाची मशीन बघितली होती, गहू कसा काढते ते पण बघितलं होता. पण मेन पॉईंट, काढलेला गहू मशीन नेमका कसा बाहेर फेकते हेच बघितलं नव्हतं. तर आता इथं माझ्या साईडला मशीन चालू आहे. म्हणजे आम्ही ज्या मालकाचा ऊस तोडायला त्याच्याच गव्हाला मशीन चालू आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मशीन कसा गहू काढते आणि काढलेला गहू ते कसा खाली टाकते ते सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला तुम्हाला गव्हाची मशीन दाखवतो.
द्या मागं येऊ द्या थोडं. पिक्चर लावते. गाडी मागे घ्या. देऊ गाडी ऊपर आहे ना जरा. ऊपर 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 ये. बस चल लगा लगा तू. इकडे ये ना इकडे ये. इकडे मार मार मार. इकडे हां. तुम्ही बघितलं असेल की मशीन कसा गहू काढते आणि ती कसा तिच्यामध्ये साठवून घेते. जवळपास एक ट्रॅक्टरची ट्रॉली भरून गहू ती साठवून ठेवते तिच्यामध्ये आणि पूर्ण जवळपास एकरभर रान काढल्यानंतर ती पुन्हा टालीमध्ये ती रिकामं करते. तर ही प्रोसेसिंग मी ह्याच्या आधी कधी पाहिली नव्हती. म्हणलं चला जवळच मशीन आहे तर तुम्हाला पण दाखवावं. तर मी फक्त मशीन गहू काढलेला बघितला होता, पण ते गहू कुठून बाहेर काढतंय आणि कसं असतंय ती सगळी म्हणजे प्रक्रिया बघितली नव्हती. तर चालतंय, आशा करतो की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.